श्रीराम श्रीराम श्रीराम. श्रोते हो, दिवाळीचा सण सुरू होता. सण उत्सव हे फक्त व्यक्तींना किंवा विशिष्ट वर्गालाच आवडतात असं नाही, तर सर्वांनाच आवडतात. सर्वांना ते मधुर वाटतात, म्हणूनच ते सर्वांना ग्राह्य सुद्धा असतात. म्हणूनच महाकवी कालिदास म्हणतात की उत्सवप्रिय खलु मनुष्य, असे यथोचित त्यांनी म्हटले आहे. उत्सव आपल्याला आवडतात कारण ते आपल्याला रोजच्या जीवनाच्या जी रुक्ष आपलं जीवन असतं ते आपल्याला अल्पकालीन त्यातून मुक्ती देतात. धंदा, रोजगार, शुष्क जीवन व्यवहार यांच्या ओझ्याखाली दबलेला मनुष्य ह्या उत्सवाच्या दिवशी थोडासा मुक्त होतो आणि जीवनातल्या जडतेला थोडंसं मोकळं अंगण मिळतं. क्षणभर त्यात मुक्तपणे बागडून मानव स्वतःच्या जीवनाची खिन्नता ही कमी करत असतो आणि त्यातून आनंद प्राप्त करत असतो. मग अशी ही सणांची आपली त्याच्यामागे पार्श्वभूमी आहे. मग कधीतरी ह्या उत्सवांचं आपण काय म्हणतो, सण उत्सव जे आपण साजरे करतो त्याच्यामध्ये आपल्याला श्रेयस आणि प्रेयस असे हे दोन्ही भाग मिळत असतात. त्याच्यामागे भावाचं महत्त्व असतं, कारण भावशून्यतेने जर आपण सण साजरे केले तर त्याच्यामध्ये ते उत्सव अगदी यंत्रवत होतात. अगदी कोरोनाच्या काळात सुद्धा आपण घरातल्या घरात का होईना आपण गणेश उत्सव, शारदोत्सव हे आपण छान साजरे करू शकलो, कारण त्याच्या मागे जे भावाचं कारण आहे ते आपण चांगल्या रीतीने पार पडू शकतो. ते आपण यंत्रवत कधी करत नाही. मग असा सणांचा जो उत्सव, ही दीपावली ही आता आजपासून सुरू होत आहे आणि ही दीपावली हा सणांचं राणी म्हटली जाते किंवा सणांचा राजाही म्हटलं जातं, कारण हिच्यामध्ये ओळीनी 4-5 दिवस असे हे दररोज सणांचं दिवसांचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि मग अशा सणाचं उत्सवाचं सुरुवात कशापासून होते, तर ती वसुबारसेपासून होत असते, दिवाळीची सुरुवात. मग या दिवशी काय करतात, तर सायंकाळी सवत्स म्हणजे वासरासह गायीची पूजा केली जाते आणि नंतर तिची जर आपल्याला प्रत्यक्ष गाय नाही मिळाली तर तिचं चित्र काढून किंवा तिची प्रतिमा ठेवून हे आपण तिचं पूजन करतो. त्या दिवशी काही स्त्रिया हे उपवास करतात आणि मग गायीची पूजा झाली की मग तिला आपण वंदन करून तिच्या ह्याचं कहाणी, वसुबारसेची कहाणी वाचतो आणि आपण उपवास सोडतो. मग चित्राची पूजा करताना आपण काय म्हणावं, तर ततः सर्वमये देवी सर्व देवैर्लंकते मातर्ममाभिलिषत सफलम कुरु नंदिनी. म्हणजे हे सर्वात्मिक आणि सर्व देवांनी अलंकृत अशी ही नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर, असं तिच्यासाठी आपण प्रार्थना तिला करायची आहे. मग हे गोवत्स म्हणजे काय, तर हे गोमाता आपण का म्हणतो याचं थोडंसं आपण आज माहिती घेणार आहोत. तर गोमातेचे मूल्य हे वेदपुराणात, इतिहासात वर्णन केलेलं आहे. एक महर्षी त्रिवेणी संगमात तप करीत होते आणि एकदा एका माशाबरोबर ते जाळ्यात अडकले. कोळी लोकांना शरण आले. महर्षी म्हणाले, माशांबरोबर मलाही विका. भांडण वाढले. राजाकडे आले. राजाने मुनींचे मूल्य देण्याचे ठरवले. 1,00,000, 2,00,000, अर्धराज्य, पूर्ण राज्य पण व्यर्थ. अहो, एका देशाचा राजा माझे मूल्य करू शकत नाही. राजा घाबरला. शेवटी एक गाय उभी केली आणि तेव्हा ऋषी संतुष्ट झाले आणि म्हणाले की गायीच्या रोमा इतकेही माझे मूल्य नाही. त्रैलोक्यात गायी इतकी मूल्यवान वस्तू नाही, गोष्ट नाही. माझी आजीसुद्धा एक गायीचं गाणं तिने आम्हाला शिकवलं होतं आणि ते मी आजही वसुबारसेला म्हणते. ते तुम्ही ऐका आणि इतकं त्याच्यामध्ये साधं सरळ शब्द आहेत, सोपे शब्द आहेत. गायीचे तोंड जसे अमृताचे कुंड, गायीचे डोळे जसे लोणियाचे गोळे, गायीचे कान जशी नागवेली पाने, गायीची शिंग जशी महादेवाची लिंग, गायीचे कपाळ तेथे नांदे नित्य गोपाळ, गायीची हो पाठ जाय वैकुंठाची वाट, गायीच्या हो मांड्या जशा पालखीच्या दांड्या,
गायीची हो कास गोविंद पाहे आस, गायीचे हो पोट तेथे देव 33 कोट, गायीचे हो दूध त्याने काया होई शुद्ध, गायीचे हो दही गोविंद जेवे घाई घाई, गायीचे हो तूप जसे श्रीहरीचे रूप, गायीची हो शेप जशी नागिणीची झेप, करता गायीची पूजा आवडे अधोक्षजा, पूजता गोमाता मिळती मोक्षाच्या वाटा, घाला गायीसी धान्य काही न पडे नुन, धरते मी गायीचे खूर तिला नमस्कार वारंवार, तिला नमस्कार वारंवार. अहो, ज्या वेळेला अधिक महिन्यात गायीची पूजा केली त्यावेळे हे तिने आम्हाला सांगितलं होतं. आणि इतकं सोपं, कोणालाही म्हणता येण्यासारखं असं हे पद आहे. मग गोवत्स द्वादशीला आणि गायीचं गुरुस्मरण करण्याची प्रथा आहे. प्रज्ञा, बुद्धी, ज्ञान मिळावं म्हणून गायीचं दूध पितात. आपल्या देहात जी इच्छाशक्ती, विचारशक्ती आहे तीच गायीच्या शरीरात सुद्धा असते. गाय ही सतत देणारी म्हणून आई समान असते. तिला कामधेनू असं म्हणतात. दुधाबरोबर तिचं शेण, गोमूत्र उपयुक्त असतंच. गायीच्या दुधाच्या सेवनाने सर्व आजार हे दूर जातात. लोणी, ताक, तूप खाणे हे प्रकृतीला अत्यंत आरोग्यवर्धक असतं. गोमूत्र झाडावर फवारले, शिंपडले तर कीड निघून जाते. गोबर हे उत्तम खत आहे. तिला जो पाळतो तो गोपाळ. गोमांस खाल्ले तर शरीरात विकृती निर्माण होते. वसुबारसेला तिला उडदाचे वडे, नंतर बाजरी, गूळ, दही भात खायला घालायची आपल्याकडे प्रथा आहे. मग दक्ष प्रजापतीने समुद्रमंथनातून प्राप्त केलेले थोडेसे अमृत प्यायला त्याच्या वेळी त्या नाकातून बाहेर पडणाऱ्या श्वासातून सुगंध दरवळू लागला आणि त्यातून एक गाय ही निर्माण झाली. त्याने तिचं नाव काय ठेवलं तर सुरभी असं ठेवलं. तिच्यातून अनेक गायी निर्माण झाल्या. समुद्रमंथनातून जी 14 रत्न निघाली त्यात 5 कामधेनू होत्या. तो दिवस होता आश्विन वद्य द्वादशीचा, म्हणजेच आजचा वसुबारसेचा. या सुरभीने पुढे घोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलाय. त्यावेळेला ब्रह्मदेवानी तिला एक लोक दिला, तोच गोलोक. याचा स्वामी गोपाळ म्हणजे श्रीकृष्ण. याच दिवशीच्या जेवणात गायीचे दूध, दही, साय, खीर तसेच भजी इत्यादी वर्ज्य करावे. गाय ही अमूल्य आणि कल्याणप्रद आहे. अशी भगवान सूर्याच्या एका प्रधान किरणाचे नाव ही गो असं आहे. गायीप्रमाणेच पृथ्वीलाही गो असं म्हणतात. दोघी जणी परस्परांच्या साह्यकर्त्या आहेत आणि सहचरी सुद्धा आहेत. मृत्यूलोकाची आधारशक्ती भूमाता तर देवलोकाची आधारशक्ती गोमाता. पृथ्वीमाता मनुष्यादी प्राण्यांच्या मलमूत्रादी असं कुत्सित आचरणांना सुद्धा सप्रेम सहन करते. त्याचप्रमाणे गोमाता ही मनुष्य जीवनाचा आधार बनून त्यांचे वाहन, बंधन आणि ताडनादी कुत्सित आचरणाला सहन करत असते. साऱ्या विश्वात ही पृथ्वी आणि गाय यांच्यापेक्षा क्षमावान अन्य कोणीही नाही. म्हणूनच दोन्ही माता महान आणि महिवान आहेत. त्यांचा क्रय विक्रय करणे हा धर्माने निषिद्ध मानलेला आहे. प्रयोगाद्वारे असे सिद्ध केले गेले की गायी बैलांच्या मलमूत्रापासून बनवलेल्या कंपोस्ट खतात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमची मात्रा ही रासायनिक खतांपेक्षा तिळमात्रही कमी नसते. 100 किलो मलमूत्रापासून 3 टन शेणखत तयार होतं आणि फक्त शेतकऱ्याला कष्ट करावे लागतात. थोडक्यात मालक जेवढ्या किमतीचं गोवंशाला खायला घालतो त्याच्या कितीतरी पटीने अधिक त्याच्या मलमूत्रांचा उपयोग केल्यास त्याला प्राप्त होतं. पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धती होती आणि त्यावेळी प्रथम काही काळ शिष्याला गोचारण आणि गोसेवा करण्यास सांगत असत. ती का सांगत असत तर त्या कामधेनूच्या सेवेने, संगतीने त्या विद्यार्थ्याची चित्तवृत्ती ही शिक्षण घेण्यासाठी स्थिर होत असते आणि त्या ठिकाणी ब्रह्मविद्या प्राप्त करण्याची धारणा, पात्रता त्याच्या अंगी येत असते. अंतःकरण निर्मळ होतं आणि त्या निर्मळ अंतःकरणामध्ये
त्या चित्तात परमात्म्याचे स्मरण आणि त्याच्याविषयीची कृतज्ञता भाव हा उत्पन्न होत असतो. म्हणूनच गाय हे आपल्या देशाचं धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, विज्ञानशास्त्र, आरोग्यशास्त्र, पर्यावरणशास्त्र, अध्यात्मशास्त्र आहे. ती प्रेमाची नदी आहे, करुणेचे वाक्य आहे, वात्सल्येचं मंदिर आहे, मायेचा सागर आहे, तर मातृत्वाचे महान काव्य आहे. अहो, गिनीज बुकात रेकॉर्ड केलेला शेतकरी तानाजी निकम म्हणून आहेत. त्याने एका देशी गायीपासून 3 एकर शेती व्यवस्थित केली. एवढी प्रतिष्ठा केवळ एका गायीमुळे त्याला मिळाली. मग गायीच्या जातीसुद्धा किती आहेत हो? देवणी, खिल्लारी, डांगी, राठी, गीर, वेचूर, थारापारकर, साहिवाल. गोवंशाची वैशिष्ट्य काय आपल्याला सांगता येतील? तर वशिंडामुळे सूर्यापासून एक शक्तिस्त्रोत प्राप्त होऊन तो दुग्धामध्ये कॅरेटीन या स्वरूपात उपलब्ध होतो, ज्याने आपली प्रतिकार शक्ती आपल्याला प्राप्त होत असते. मग भारतीय गोवंश हा श्रेष्ठ का मानला जातो? तर भारतीय गोवंशाच्या घामग्रंथी ज्या असतात त्या जास्त असतात आणि त्यामुळे मांसपेशीचे आकुंचन प्रसरण होत असते. म्हणून जगाच्या पाठीवर कुठेही गोवंश, भारतीय गोवंश हा टिकून राहू शकतो. देशी गाईच्या तुपामुळे कोलेस्ट्रॉल वाढत नाही. आज आपल्याला अनेक ठिकाणी कोलेस्ट्रॉल वाढलाय म्हणून तेल खाऊ नका, तूप खाऊ नका असं सांगतात, पण गाईचं तूप हे त्याच्यावरती उपाय आहे की ते खाल्ल्यानंतर कोलेस्ट्रॉल वाढत नाही. देशी गाईपासून, त्याच्या शेणापासून हा उत्तम प्रतीचा कागद सुद्धा बनू शकतो. आज ब्राझीलमध्ये 90% पशुधन हे भारतीय गोवंशावर आधारित आहे. म्हणजे आज आपल्याकडे असं म्हटलं जातं की भारतीय गायी ह्या दूध देत नाहीत, पण ब्राझीलमध्ये ज्या भारतीय गोवंशाच्या गीर जातीच्या गायी आहेत त्या दररोज 64 लिटर दूध देतात. म्हणजे हा आपला भ्रम हा खोटा आहे की नाही? मग डॉक्टर रघुनाथ मालशेकर यांनी काय केलं तर गोमूत्र आणि त्याचे औषधी गुणधर्म यावर 2001 साली पेटंट प्राप्त केलेलं आहे. गोमातेचा निवास जिथे असतो तिथे सुखशांतीचे साम्राज्य असते. गोदर्शन, गोस्पर्शन, गोपूजन, गोस्मरण, संकीर्तन आणि गोसंवर्धन आणि गोदान करण्याने मनुष्य सर्वाधिक पापांपासून मुक्त होत असतो. गोसेवेनेच गणरायाला अग्रपूजेचा मान मिळालाय. बृहस्पती वंदनीय बनलेत. गोपाल कृष्ण पूज्य बनलेले आहेत. देवादिदेव इंद्र सामर्थ्य संपन्न आणि ऐश्वर्यवान झालेला आहे. गायीचे सर्व पदार्थ हे परमपवित्र, आरोग्यदायी आणि तेजप्रद, आयुष्य वृद्धी करणारे, बलवर्धक असे मानले जातात आणि यामुळेच हिंदू समाजात सर्व शुभ कार्यात पंचगव्य घेतले जाते. गीर गायीच्या मूत्रात तर सोन्याचा अंश असल्याचे आढळण्यात आलेले आहे. गोमाता ही कशी आहे तर 11 रुद्रांची ती आई आहे, अष्टवसूंची कन्या आहे आणि 12 आदित्यांची ती बहीण आहे. धनच गोधन अशा वेदात धनमच गोधन असा वेदात ऋचेमध्ये ऋचा उपलब्ध आहेत. जेथे गाय असते ना तेथे मानवी शरीरातील वात, पित्त आणि कफ यांचे प्रमाण हे योग्य राहते. बारामतीच्या माजी नगराध्यक्षा गायींना आणि द्राक्षांच्या वेलींना दररोज ज्ञानेश्वरी आणि त्यांना आवडणारे संगीत राग ऐकवत असत. गायीचे तूप खाल्ल्यानंतर सत्वगुणाचं हे प्रमाण वाढतं. गोमूत्राचे काय लाभ आहेत तर रक्ताभिसरण प्रक्रिया ही सुरळीत होते, रक्तशुद्धी होते, मूत्रपिंडाचं कार्य हे सुरळीत करते, मूतखड्यास प्रतिबंध करते, अहो शरीरातील जंतूंच्या वाढीस प्रतिबंध करते, हृदयाची क्षमता वाढवते, एकसमान श्वसनास मदत करते. इतर उपयोग काय आहेत तर गोबर गॅस आहे, शेणखत आहे, हे सगळं आपल्याला गायीपासून मिळतं. आणि भारतीय गोवंश जो आहे त्याला पाणी अत्यल्प लागतं, त्याला आमचा प्रवास करू शकतात, त्या निसर्गनिर्मित गवतावर जगू शकतात. अनेक संसर्गजन्य रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता, शक्ती त्यांच्यामध्ये असते आणि त्यांचे जर चांगलं पालन पोषण केलं तर उच्च दुग्ध उत्पादक तुम्ही बनू शकता. म्हणूनच ह्या गायीला दत्तात्रयांनी आपल्या मागे उभी केलेली आहे, तिचा आधार घेतलाय. गोपालकृष्ण सुद्धा
गायीची पूजा करून गायीला चरायला नेऊनच मोठे झालेले आपल्याला दिसतात. म्हणजेच गावो मे अग्रतः संतु गावो मे संतु पृष्ठतः गावो मे हृदये नित्यम गवाम मध्ये वसाम्यहम. म्हणजे गायीचे धार्मिक महत्त्व सुद्धा इतकं सांगितलेलं आहे की पृष्ठभागी ब्रह्मा, विष्णू कंठा माझी, रुद्रमुखा माझी गोमातेच्या, उदरी देवगण ऋषी रोमरंध्री, नागपृच्छभागी राहताती, खुराग्रात 8 कुलपर्वतांचा, मूत्री हो नद्यांचा वास असे, नेत्री सूर्यचंद्र स्तनी वेदचार, म्हणून धेनू फार पूज्य असे. असं तिचं धार्मिक वर्णन सुद्धा केलेलं आपल्याला दिसतं. गोभक्ती लक्षण हिंदूंचे, गोभक्ती लक्षण हिंदूंचे, मानबिंदू असे हो गोत्यांचा, रक्षार्थ यज्ञ करीती, त्यासाठी यज्ञ करीती प्राणांचा. अहो, गोभक्तीची कितीतरी उदाहरणं आपल्याकडे आहेत की चौंडे महाराजांनी, गोंदवलेकर महाराजांनी, अगदी पुराण काळात दिलीप राजांनी सुद्धा नंदिनीची सेवा केलेली आहे. मग आणि आत्ता ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं त्या शिवरायांनी सुद्धा गोसेवा कशी केली. धन्य धन्य शिवाजी राजा, धन्य धन्य शिवाजी राजा, धन्य महाराज गरीब निवाज, राखिली ज्यांनी गायीची लाज, विजापुरी दिली योग्य समज, मिळविले याच साठी स्वराज्य हो. जी 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 जी, ही गाय असे जगाची माय, ही गाय जगाची माय, जन्म रघुराय, वेद मानिती देवता खास, मान्य ही सकल शास्त्र ग्रंथास, तरीही तशी ती साधू संत महंतास. जी जी जी, तशी ती साधू संत महंतास. जी 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 जी. अनेकांनी हे गोरक्षण केलंय, गोपूजन केलेलं आहे आणि त्यामुळेच हा गोवंश वाढवणं, त्याची जोपासना करणं हे आपलं सुद्धा कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य करत असताना आपण काय काय करू शकतो आणि काय करू नये हे सुद्धा आपण आता बघायचं आहे. तर आधी पहिलं जसं आपण गाईचं शेण मलमूत्र बघितलं तसं आपण खरवस खातो. तर गाईचा खरवस म्हणजे चीक जो असतो तो श्रेष्ठ अँटीबायोटिक्स आहे. नंतर गोमय कसं आहे तर किरणोत्सर्ग निरोधक आहे. त्याशिवाय आपल्याला निर्जंतुक जिथे बघायचं आहे तिथे आपल्याला गाईचं शेण हे अत्यंत, म्हणून पूर्वी कणगे जे करत असत त्याला सुद्धा शेण लावून ठेवत असत. मग गोदुग्ध सुद्धा आईच्या दुधासारखं आहे. सर्व काम दुधी देवी, सर्व तीर्थानी मोचिनी, पावनी सुरभी श्रेष्ठे, देवी तुभ्यम नमोस्तुते, गो माता की जय. अशा या गायीची विशिष्ट शरीर रचना असते बरं का. म्हणजे तिच्या पाठीवर जे वशिंड असतं, जो उंचवटा असतो, त्यात सूर्यकेतू नाडी असते आणि ज्यामुळे गाय कॉस्मिक किरण आणि ऊर्जा शरीरात साठवून ठेवते. पोळी म्हणजे तिच्या मानेची जी आपण तिचं खाजवतो, तिला असं बरं वाटतं त्यामुळे, ते मानेखाली जो मांसल भाग असतो त्यामुळे गायीची प्रतिकारशक्ती वाढते आणि त्याचे अस्तित्व हे दुधामध्ये आपल्याला मिळतं. म्हणून गायीचा पृष्ठभाग हा नेहमी गोलाकार असावा. गाय ही तिचं किती व्रतवैकल्य आहेत तर तिला प्रदक्षिणा घालतात. म्हणजे ज्या वेळीला द्विमुखी गाय म्हणजेच गाय वीत असते त्यावेळे वासराचं तोंड तिच्या गुदद्वारातून बाहेर आलेलं असतं आणि तिचं मुख, अशी द्विमुखी गाय, तिला जर आपण ओलेत्यानी प्रदक्षिणा घातली तर आपल्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं. आणि त्याशिवाय आषाढी एकादशी किंवा द्वादशी पौर्णिमा या दिवशी ह्या तीन दिवस हे व्रत आहे आणि गाईला 1,00,000 प्रदक्षिणा घालतात. आणि त्यामुळे काय होतं तर सौभाग्यप्राप्ती होते, पुत्रप्राप्ती होते असं पुराणामध्ये सांगितलेलं आहे. त्याशिवाय चातुर्मासात जेव्हा नवीन लग्न झालेली ही गृहिणी असते ती गोपद्म काढते बघा. म्हणजेच गोपद्म आणि कमळ काढतात आणि तिचं 5 वर्षे हे गोपद्म पूजन हे चालू असतं. त्याशिवाय गोवत्स द्वादशी म्हणजे आजचा दिवस की त्या दिवशी आपण
गायीची पूजा करतो. पूर्वीच्या काळी मानव हे संस्कृती प्रवासामध्ये गोधन म्हणजे जोडून या धन उत्तम व्यवहारे ह्याच्यामध्ये तुकारामांनी सुद्धा गोधन पशुधन हे धनाचे विशेष मानले गेलेले आहेत. आपण आज धन म्हणून फक्त पैसा मानतो, पण गोधन असणं हे सुद्धा हे संपत्तीचं ऐश्वर्याचं लक्षण आहे असं पूर्वी मानलं जात असे. आणि त्यामुळे सर्व क्षत्रिय राजांच्या संपत्तीत गोधन हे अपरिहार्य होतं. मग राजा स्वतःची खिल्लारं त्याची असत, मग त्यासाठी तो गवडी नेमत असे. आणि राज्याच्या सीमेलागत शेतजमीन असून तिथे अरण्य सुरू करून ती खिल्लारं ठेवली जात असत. आणि मग दर 2 वर्षांनी एखाद वर्षांनी राणी आणि सगळा त्या राजा राणी त्याचा सगळा लवाजमा हे त्या घेऊन त्या गोठ्याशी जात असत आणि त्याला घोषयात्रा असं सुद्धा म्हणत असत. आणि तो स्वतः तिथे जाऊन आपली खिल्लारं आपलं गोधन कसं आहे हे पाहत असे. आणि गोग्राम यात्रा हे सुद्धा आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. आज आपल्याला सर्वात मोठी गोशाळा कुठे दिसते तर आशियातील सर्वात मोठी गोशाळा ही पंजाबमध्ये हिसार येथे 1809 मध्ये स्थापन झालेली आहे. आणि गोशाळेची जमीन जवळजवळ 40 एकर असून ती चराई आणि शेतीसाठी आहे. 5 एकरात तिथे ही सगळी योजना केलेली आहे. आणि दरवर्षी 700 ते 800 खोंड विनामूल्य इथे दिले जातात. अशी ही सर्वात मोठी गोशाळा आहे. त्यानंतर ओव्यातून सुद्धा आपल्याला गोमातेचं हे वैशिष्ट्य किंवा महात्म्य सांगितलेलं दिसतं पूर्वीच्या काळी, की गंगेचे पाणी गायीचे ग शेण, सडा टाकिते दारी येतील नारायण. अशी ओवीतनं सूर्यनारायणाला त्याची किरण माझ्या जमिनीवर पडावी अशी ओव्या पूर्वीच्या स्त्रिया सडा संमार्जन करताना म्हणत असत. किंवा ज्या घरात तुळशी आणि गायी त्या घरात वैद्य कधी जाणारच नाही. म्हणजे तुळस आणि गाय ह्या दोन्ही गोष्टी इतक्या महत्त्वपूर्ण आहेत, त्यांचं महात्म्य इतकं आहे की ते थोडक्यात आपण सांगू शकत नाही. त्याशिवाय गोरज मुहूर्त आपण असं म्हणतो, म्हणजे पूर्वी गायींची खिल्लार जी होती ती दिवसा सकाळी चरायला जात असत आणि संध्याकाळी ते आपल्या बासरांकडे त्या येत असत. आणि त्यावेळी त्यांची जी धूळ होती ती धूळ त्यालाच म्हणतात गोरज. तर ती धूळ आपल्या मस्तकाला किंवा छोटी बाळं आपल्या घरात असतील ज्यांना दृष्ट लागू नये म्हणून लावली जात असे. म्हणून काही लग्न मुहूर्त सुद्धा गोरज मुहूर्तावर लागतात बघा. म्हणजेच ही गाय म्हणजे इतकी आपली की वनाशी जाता वाजवी श्याम वेणू, नमस्कार माझा तुला कामधेनू. असे अनेक ठिकाणी काव्यातनं गाण्यातनं तिचा उल्लेख हा मातेसमान केला गेलेला आपल्याला दिसतो. आज ह्या गोमातेचं मंदिर सुद्धा आहे आणि ते मंदिर आहे ते सप्तगोमाता मंदिर असं त्याचं नाव आहे. आणि ते अकोला येथे आहे. गोरक्षण अकोला स्थान आहे. गोरक्षण अकोला जे पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचतत्वांचे अवधान ठेवून या मंदिराची रचना केलेली आहे. आणि पंचतत्वातून सजीवांची निर्मिती होते. भूमी जल वायू पृथ्वीशी संबंधित आणि तेज वायू आकाश ब्रह्मांडातून पृथ्वीच्या कक्षेत येणाऱ्या नवग्रहांशी किरणांशी संबंधित असतो. त्यामुळे हे मंदिर जे आहे ते अष्टकोनी आहे आणि म्हणून ह्या मंदिराला 8 खांब आहेत. ते अष्टधानात्वाग्नी आणि अष्टदिशा आणि अष्टसिद्धांचे द्योतक आहेत. प्रत्येक खांबात नवग्रहांची रचना केलेली आपल्याला दिसते. प्रत्येक खांब हा सूर्यमालेचे द्योतक आहे. आकाशातून येणाऱ्या किरणांचे गायीच्या सूर्यकेतू नाडीशी म्हणजे मगाशी मी म्हटलं की तिच्या वशिंडामध्ये ही सूर्यकेतू नाडी असते आणि ती सूर्यकेतू नाडीशी आणि पृथ्वीशी संधान जोडलेलं आहे. या सर्व गोष्टींकरता परब्रह्माचे अधिष्ठान अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मंदिराच्या ब्रह्मस्थानी म्हणजे गाभाऱ्यात भगवान गोपाल कृष्णाची मूर्ती ही प्रतिष्ठापना तिची केलेली आहे. आणि मंदिराच्या पूर्वेस 3, पश्चिमेला 2
आणि उत्तर दक्षिण एक एक अशा एकंदर 7 गायी तिथे आहेत. त्यांना त्या ठिकाणी पुरेसा चारा मिळावा म्हणून गव्हाणी बांधलेल्या आहेत आणि गव्हाणी समोरूनच 5 फूट रुंदीचा एक प्रदक्षिणा मार्ग तिथे आहे. त्या प्रदक्षिणा मार्गावरूनच गव्हाणीच्या खालून गायीचे खूर दिसण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. इतकंच नव्हे, म्हणजे गायीचं मंदिर आहे, पण जेवढ्या रंगांच्या गायी त्याचं सुद्धा वेगवेगळं हे महात्म्य आहे बरं का. म्हणजे ज्या रंगाची गाय आणि तिचे फायदे, म्हणजे गायीचा रंग कपिला गायीला, काळ्या गायीला कपिला असं म्हणतात आणि तिचा लाभ काय तर ती वातनाशक आहे. पांढरी गाय असेल तर ती शक्तिवर्धक आहे. धवल पांढरी पीत पिवळी ही पित्तनाशक आहे. रक्तवर्ण म्हणजे लाल गाय असेल तर रक्तवृद्धिकारक आहे. चित्री म्हणजे कबरी जी रंगाची आहे ती त्रिदोषनाशक आहे. नील म्हणजे नील गाय ही सर्व रोगहारक आहे. आणि सुवर्ण कांचन सोनेरी म्हणजे ती अमृतोपकारी आहे. अशा विविध रंगांच्या गायींमध्ये सुद्धा विशिष्ट प्रकारची विशिष्ट गुणवत्ता ही आपल्याला आढळून येते. आणि ह्या सर्व गुणवत्तेचा उपयोग मानवाला व्हावा म्हणून या 7 गायी एकत्रित आणून त्याची एकसाथ प्रदक्षिणा करण्याचे पद्मसृष्टीत हे विधान सापडते. त्यानुसार ह्या मंदिराची रचना आहे. आणि ह्या प्रदक्षिणा कधी तर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या साधारण मागे पुढे जर आपण ह्या 108 प्रदक्षिणा केल्या तर आपल्याला त्याचा खूप लाभ होतो. आणि त्या सावकाश करायच्या, म्हणजे प्रदक्षिणासुद्धा घालताना एक शास्त्र आहे की गर्भवती ज्या चालीत लईत चालते त्याच गतीने ह्या प्रदक्षिणा घालायच्या असतात. म्हणजे ती जी भगवंताची किंवा उपास्य देवतेची जी स्पंदनं आहेत ती आपल्याला लाभकारक होतात. वाघ पाठीमागे लागल्यासारख्या प्रदक्षिणा घालायच्या नसतात. त्या तुम्ही अगदी 1000 घातल्या तरी सुद्धा त्याचा काहीही फायदा होत नाही. मग अशी ही गाय ही अत्यंत उपयोगी आहे आणि त्याचप्रमाणे ती आपल्याला मातेप्रमाणे वागवते म्हणून आपल्या संस्कृतीने तिला माता, गोमाता हे नामाभिधान दिलेलं आहे. वसुबारसेचा सण हा गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हा जास्त करून पाळला जातो. तो साजरा करण्याची प्रथा आहे. मग गुजरातमध्ये या दिवसापासून काय करतात तर आर्थिक व्यवहाराचे नवे पर्व हे चालू करतात. आणि त्या दिवशी जर आपण आर्थिक व्यवहार सुरू केले तर भरभराट होते असा एक समज मानला जातो. आणि गुजरातमध्ये धोंडिया या आदिवासी पाड्यामध्ये नंदिनी व्रत हे केले जाते. महाराष्ट्रातही गायगोऱ्याची वसुबारसेच्या दिवशी पूजा करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मग ह्या दिवशी का महत्त्व आहे, त्या दिवसा उपास ठेवतात आणि नैवेद्य दाखवतात. मग आध्यात्मिक आणि वैज्ञानिक पैलू काय आहेत तर दिवाळी हा सण अश्विन पक्षात येतो. या दिवसामध्ये अतिरिक्त शक्तींची सूर्यकिरणे पृथ्वीवर येत असतात आणि त्यामुळे प्रचंड ऊर्जा निर्मिती होते. म्हणजे आपण साधा व्यवहारामध्ये आपण ऑक्टोबर हीट असं म्हणतो, पण गायीला हिंदू संस्कृतीत माता आणि देवताही मानलं जातं. गायीमध्ये ही ऊर्जा शोषून घेण्याची जी क्षमता आहे ती प्रचंड प्रमाणात आहे. आणि सूर्यापासून पृथ्वीवर येणारी ती अतिनील किरणे गाय आकर्षित करते, त्यांची शक्ती नष्ट करते आणि मानव जातीचे संरक्षण करते. म्हणूनच या दिवशी गायीचं पूजन हे केलं जातं. आणि म्हणूनच आपण गायीसाठी काय करू शकतो, कारण आता पूर्वी कसं प्रत्येक घरामध्ये गाय असायची, गोग्रास घालायला जात असे. पण आज आपल्याला असं दिसतं की आपण गायीची पूजा करायला गेलो की ते सांगतात की मानवाचं काही खाणं गायीला घालू नका असं सांगतात. मग हा वंश रक्षणासाठी आपण काय करू शकतो तर आपण घरामध्ये गाय पाळू शकत असलो तर नक्कीच पाळावी. पण समजा आपल्याला पाही होत नसेल तर गोशाळेसाठी आपण एखाद्या गायीचं वर्षभराचं अन्न द्यावं किंवा दररोज 1-1 रुपया टाकून एका गायीला तो द्यावा. किंवा पंचगव्याच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे साबण आहे, दंतमंजन आहे, शॅम्पू आहे ते आपण वापरू शकतो. आणि गायीला घातक असणाऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या ह्या आपण कचरा पेटीवर टाकतो आणि ते गायी नकळत खातात आणि ते त्यांच्या पोटामध्ये जाऊन त्यांना मृत्यूसुद्धा येण्याचा संभव असतो. तर ह्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आपण इतरत्र न टाकणे
हा सुद्धा गोवंश रक्षणासाठी आपण करणारा उपायच आहे. आणि त्याशिवाय सेंद्रिय खतं आपण वापरूया, शेणखतं वापरूया. आणि जी कत्तल केली जाते त्यासाठी सुद्धा आपण काहीतरी निर्णयात्मक असं काहीतरी केलं पाहिजे. त्यासाठी आपण जे संस्था कार्य करतायत त्यासाठी आपण मदत करायला पाहिजे, त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे. आज गायीच्या वरनंसुद्धा आपण असा एखादा खेळ घेऊ शकतो मुलांसाठी, की आपण कोडी घालू शकतो, त्यांना काही प्रश्नमंजुषा घेऊ शकतो. अगदी उदाहरण देते की सर्व गायींची माता कोण, तर सुरभी किंवा कामधेनू. मग पंचगव्यामध्ये कोणकोणते पदार्थ येतात हे आपण त्यांना विचारू शकतो. तर गोदुग्ध येतं, गोदही येतं, घृत येतं, गोमय आणि गोमूत्र असे 5 पदार्थ म्हणजे पंचगव्य. मग गोब्राह्मण प्रतिपालक कोणाला म्हटलं जातं, तर शिवरायांना म्हटलं जातं. कामधेनूच्या मुलीचं नाव काय, तर नंदिनी. गाय वासरांचं कोणत्या तिथीला पूजन होतं, तर वसुबारसेला होतं. त्यानंतर गोवंशाशी संबंधित असणारे सण कोणते, तर पोळा आहे, बलिप्रतिपदा आहे, वसुबारस आहे. म्हणजे असे छोटे छोटे प्रश्न. अगदी आपण असा सुद्धा प्रश्न विचारू शकतो की कोणत्या पक्षाचे निवडणूक चिन्ह गाय वासरू आहे, हे सुद्धा आपण प्रश्न विचारू शकतो. असं प्रश्नमंजुषा आपण लहान मुलांसाठी करू शकतो. आणि किंवा तिचं उत्पादन कुठे जास्त होतं, किंवा तिच्यापासून जास्त कुठल्यावर कोणती कादंबरी लिहिली आहे, की प्रेमचंद यांनी तिच्यावर गोदान म्हणून अशी एक कादंबरी लिहिलेली आहे. म्हणजेच किंवा तिच्या नावाने कुठली शांतीसुद्धा केली जाते. बघा, आपण पौष महिन्यामध्ये किंवा एखादी नक्षत्र शांती जर मुलाला आपल्या बाळाला लागली असेल तर त्या दिवशी त्या मुलाची आपण शांती करतो आणि त्यावेळेला सुपात त्या बाळाला ठेवतो आणि गाईला हुंगाला सांगतो. मग ह्याच्या मागे काय, तर त्या शांतीला काय म्हणतात, तर गो प्रसव शांती. म्हणजे गायीच्या नुसत्या श्वासाने सुद्धा त्या बाळाला आरोग्याचं कवच मिळतं. म्हणून आपण गाईला हुंगाला सांगतो. इतर इतके प्राणी देवानी निर्माण केलेत, पण गाईलाच महत्त्व का, तर त्यासाठी. किंवा गायीच्या मस्तकामध्ये कोणतं औषध सापडतं, तर गोरोचन. अशी आपल्याला अनेक प्रश्नांची प्रश्नमंजुषा आपण घेऊ शकतो आणि आपलं आणि आपल्या मुलांचं, भावी पिढीचं हे सामान्य ज्ञानसुद्धा आपण वाढवू शकतो. असे जर उपक्रम शाळातनं सुद्धा केले तर नक्कीच गोरक्षणाला आणि गो संरक्षणाला हे नक्कीच आपण हातभार लावू शकतो. आणि अशा या जी देवता आहे आणि जी माता आहे अशी जी गाय, हिला माझे शतशः प्रणाम. धन्यवाद. माझा जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, घंटेचं बटन दाबा आणि तो आपल्या सुहृदांना सुद्धा पाठवा. हीच माझी नम्र विनंती. सर्व श्रोत्यांना ही माझ्या दिवाळीच्या शुभेच्छा.